काय म्हणता पोट्यो, बरे आहे का? नमस्कार आणि राम राम बाई साऱ्याने. एवढ्या दिवस झाले तुमच्या भावाचा तर काही ब्लॉग आला नव्हता, पण मी विचार केला, मी म्हटलं आता तर टाकाच लागेल. आता गणपती सगळे झाले तर हा एवढ्या दिवस ब्लॉग नाही याचं कारण म्हणजे आपल्या गणपतीत बिझी होतो मी. बिझी म्हणजे असा की निरा कामं चालू होते मामांगण, कामं झाले की गणपती. तर म्हणून मग आज टाइम भेटला तर ब्लॉग काढून घेतला. दिवसाची सुरुवात झाली सगळ्यात पहिले अंगावरचं काढून. सगळ्यात पहिले झोपीतून गिपीतून उठून घेतलं शांततेत मस्तपैकी, तयारी करून सर्कल लागलो मी रोडनं. तर आता मी एवढा सजून धजून कुठे चाललो त्यासाठी आपला ब्लॉग पूर्ण पाहा, आवडल्यास नक्की फॉलो करून घ्या. तर सगळ्यात पहिले मी जिल्हा सत्र न्यायालयात आलो होतो, म्हणजेच आपल्या कोर्टात. आता तुम्ही म्हणसान कोर्टात याचं काम काय पडलं, तो कोणतं कांड केलं, मी कोणतं कांड नाही केलं, पूर्ण ब्लॉग पा समजतेच. तर विषय असा झाला, आपलं जे घर आहे ते आपल्या बाबाच्या नावावर होतं. आता बाबा तर वारले, ते घर करणं होतं मला आईच्या नावावर. एवढ्या दिवसापासून माझी तारीख गेली होती, पण त्याला नंबरच नव्हता येत. तर आज नंबर आला आणि आज मला तारीख भेटली. आणि यायनं बी एवढं बसून ठेवलं का नाही की पोटात कावळे वळलाच जात. मी आतला रीत्या आता जेवण पाहिजेच भाऊ. तर मग मी कोर्टातून सरकी गाडी काढली आणि मला लवकर जाणं होतं. मी आता लवकरात लवकर काय खावं, तर मी सरकं चालला आलो आलू पोंगे खायसाठी. टाईट मध्ये आलू पोंगे खाल्ले आणि सरकं कोर्टात चालला आलो बा मी. तुम्हाला तर A to Z दाखवलं असतं मी की माय काय काम होतं मला काय करणं होतं, पण विषय असा होता की ती मोबाईल काही चालत नव्हता. मग माय कामं निपटले आणि मी लागलो सारखं घराच्या रस्त्यानं तर लागलो मी. पण माया नाही ट्रॅफिक लाईटचे काय जुने संबंधात का काय माहित काही. मी कधी बी आलो तर लोक थांबलेच असतात आणि लाल सिग्नल लागेलच असते. मग सरका आलो मी आपल्या अकोल्यातल्या टावर पलांजवळ आलो आणि टावर पलांमध्ये पाहिला 5:30 वाजले होते. मी 1 वाजता निघलो होतो ना घरून. पण आज एका गोष्टीचा ताकद अनुभव आला मला. कोर्टातलं कोणतंही काम असो, गुन्हेगाराचं असो, चांगलं असो किंवा इतर कोणतंही काम असो, कोर्टाची पायरी चढली की पुरी थंडी करून टाकतात रे भाऊ. चला तर मग आपण बी भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्ही तेवढं फॉलो बी करून घ्या मला.